गाईज मी आज शिखर शिंगणापूरला जाणार आहे. काबरमध्ये तिथं आहे शिखर शिंगणापूरमध्ये महादेव पार्वतीचं लग्न सोहळा आहे. त्याच्याबद्दल मी खूप वर्ष झालेलं आहे गेलं नाही, म्हणून ह्या सोहळ्याबद्दल मी जात आहे. त्या गावातून एक काठी जाते, त्या जत्रेमध्ये मी सामील झालेली आहे. तुम्हाला हे शिखर शिंगणापूरचं शिवपार्वतीचं सोहळा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते. माझ्या यूट्यूबमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आणि कसं आहे शिखर शिंगणापूरचा महादेव, त्याच्या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओबद्दल मी सांगत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही असं व्हिडिओ पाहत राहा. आता शिखर शिंगणापूरचा महादेव कसा आहे, म्हणजे त्या संपूर्ण मंदिराची माहिती तुम्हाला मी सांगत आहे. चला मी सांगते, स्टार्ट करते. शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याचा एक मान दहिवडी तालुक्यातील एक गाव आहे. सातारा सोलापूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेला एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि धार्मिक ठिकाण आहे. ते एक शंभू महादेवाचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी मंदिर म्हणून देखील हे मंदिर प्रसिद्ध झालेलं आहे, कारण स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबीय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असते. तसे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दानपत्र म्हणून ओळखले जात आहे. मंदिराची संपूर्ण काळजी आपले दोन्ही छत्रपती शिवाजींनी घेतलेले आहे. त्यांचे स्थान सातारा जिल्ह्याच्या दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसलेले आहे. ते फलटणच्या आग्नेयेस 37 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. इथे असलेला डोंगराळ शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिखर शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून 150 मीटर उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखीन थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या घंटा आहे. मुख्य घंटा आहे मंदिरामध्ये. या घंटापैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळालेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 2 शिवलिंग आहेत. त्यांना शिव पार्वतीचे प्रतीक मानतात. मंदिरामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, सगळ्याला माहिती झालेली आहे की 2 पिंड आहेत. महादेव पार्वती त्यांना शिव पार्वतीचे प्रतीक म्हणून मानलेलं आहे. शिंगणापूरचं गाव बघा. शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्याचा मान तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव शंभू महादेवाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी महादेवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून, कर्नाटक असो महाराष्ट्र सगळीकडून आलेले भक्त तिथं जमा होतात. ते सगळे जमा झाल्यानंतर तुम्हाला महादेवाचा सोहळा बघायला भेटू शकतो. तिथं दक्षिण भारतातून हे भाविक पूर्ण येत असतात. तिथे शिखर शिंगणापूर हे गाव एक निसर्गरम्य व शांत ठिकाण वसलेला आहे. त्यांचे बांधकामाबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती सांगते. बघा, तुम्ही बघू शकता या मंदिराचे शिखर हा स्थापलेखांचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम काम केलेले आहेत. मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. असा एक प्रकारचा भरपूर छान मंदिर तुम्हाला बघायला मिळतं. जाऊन तुम्ही बघू शकता भक्तजन सगळे. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा एक महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. माझा पण कुलदैवत शिखर शिंगणापूर आहे, म्हणून मी या मंदिराची माहिती संपूर्ण तुम्हाला सांगते. माझ्या युट्यूब चॅनलवरती घालते मी. माझे कुलदैवत शिखर शिंगणापूर आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिखर शिंगणापूर गाव हे दोन्ही यादव कुळातील चक्रवर्ती सिंहदेव महाराजांनी वसवली आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात 5 मोठे नंदी आहेत. यादव घराण्यातील सिंघन राजा येथे घेऊन राहिला होता. त्याने शिंगणापूर गाव वसविले. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराव भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे पाण्याच्या दुर्भिक्षणामुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजाने इथे इसवी सन 1600 साली येथे एक मोठी तळे बांधली. त्यास पुष्कर तीर्थ असे म्हणतात. त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे 1735 मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.
वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली हवालदार म्हणून नेमणूक बांधकाम पूर्णत्वास आले. पुढे 1978 मध्ये त्यांचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यज्ञाकडून शिखरांची व मंदिराची डागडुजी करून त्यांचा शिव भक्त है सभी कितने दूर से आए एका स्थापत्यज्ञाकडून शिखरांची मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे. त्यांचे आध्यात्मिक महत्व बघा आता. शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुक्ल अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाह सोहळ्यापैकी एक असतो. तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदे सिंहाच्या मूर्त म्हणून हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमी खानदेशातील एक पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजे शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराच्या कळस बांधून तो अमृतसर बळी मंदिराच्या शिखराला पागोटे सुताची जाड दोरी म्हणून बांधला जातो. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी 550 फूट लांब पागोटे विणले जाते. या शंभू महादेवाच्या लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतसराच्या देवळाच्या कळसाला बांधला जातो आणि रात्री 12 वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेवाच्या आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेवाच्या या जयघोषात पार पडतो. एकेकाळी चैत्र शुद्ध एकादशी इंदूरचे रोजे होळकर महादेवाचे दर्शन घेतात. आता मुंगी घाट सोहळा याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. चैत्र शुद्ध द्वादशी महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुक्या तेलाची. या कावडीला 2 मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम आणि मग ज्यांच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात आणि हक्क ही हक्काचे माणूस असावे अशी म्हणजे हे महादेवा धाव मला सांभाळ अशी असा सगळा द्राविड प्राणायाम करत ही कावडवर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हीच जुनी परंपरा लाभलेली सासवड येथील तेल्या भुतेची भूतोजी महाराज कावड यांच्या कावडीची परंपरा आजही चैत्र शुद्ध रंगनवमीला पवित्र कराळ संगमाचे दल घेऊन वाजत गाजत मोठा दिमाखाना असंख्य शिवभक्तांचा समवेत कावडीचे प्रस्थान होते. पुढे मुंगी घाटात कोणताही दोर न लावता मानवी साखळीच्या सहाय्याने अवघड असा मुंगी घाट सरसरला केला जातो. या कावडी पाहण्याकरता शिवभक्त दिवसभर तपत्या उन्हात थांबून असतात व शुभ नामांचा जयघोष करत असतात. महादेवाला आव्हान रागात ओरडतात कारणाने म्हणून देखील या कावडीचे ओळख आहे. महाद्य धाव 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 महादेवा धाव. अवघड असा मुंगी घाट सर करताना भक्तांचा कस पणाला लागतो. अशा वेळी तुकोजी महाराज व भक्तगण महादेवाला मदतीची हाक देतात व शंभू कृपेने घाटातील अवघड टप्पे भीती कावड भक्ती शक्तीचा संगमात मुंगी घाट सर करून वरून वर येत या ते शुद्धांचा आनंद गगनात मावनास होतो. मोठ्या महादेवाला पवित्र कराड संगमाच्या पाण्याने सर्वात शेवटच्या यात्रेतला अभिषेक केला जातो. शिखर शिंगणापूर येथील यात्रेची हे सांगता होती. शिखर शिंगणापूर येथे शिव पार्वतीचा विवाह सोहळ्याबद्दल तुम्हाला माहिती संपूर्ण सांगते. मालवडी शिखर शिंगणापूर तालुका मान येथे शिव पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच या निमित्त मुख्य मंदिर ते अमृतसर मंदिराच्या कलशापर्यंत मोठ्या सहकाने ध्वज बांधण्याचा म्हणजे मानाचे पागोटे बांधण्याचा कार्यक्रम संपूर्ण झाला. रात्री 12 वाजता महापूजा करून
विधिवता पद्धतीने शिवपार्वती विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. गुलाबी रंगाची उधळण करीत ज्वारीच्या जरा खेतीच अक्षता नाही, कुछ भी टाकत नहीं. मंगलाष्टकांच्या साथीने भक्तिमय सनसेट का नजारा है, वातावरणात अभी सनसेट होने शिवपार्वती विवाह संपन्न झाला. या प्रसंगी शाही ढोल नगारे यांचा निनाद करण्यात आला. हर हर महादेव या भाविकांच्या गर्जनेने अवघा महादेव डोंगर व परिसर दुमदुमला. या सोहळ्यात विदर्भ, मराठवाडा, खानदेशाह संपूर्ण महाराष्ट्रातून वऱ्हाडी मंडळी आली होती. विवाह प्रसंगी जिराईत खाणे, साळी, कोष्टी, कोळी, माळी, वाघमोडे यांचा मान असतो. लग्न विविधता पद्धतीने पार पाडल्यानंतर रात्री 2 वाजेपर्यंत सर्व मानकरी बोहल्यावर रंग खेळण्याचा खेळ खेळतात. रंगाची उधळण करून शिवपार्वती लग्नोत्सव सोहळा कोळी समाजासह बडवे, जंगम, गडशी, गुरव, मानकरी, सेवाधारी व भक्त भाविक यांनी साजरा केला जातो. शंभू महादेवाचे मुख्य मंदिर ते अमृतसर बळी या मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा या वर्षीचा मान मराठवाड्यातील आपेगाव व औसगाव तालुका कळस जिल्हा उस्मानाबाद येथील साळी व कोष्टी समाजाला मिळाला आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर वाजत गाजत मंदिर परिसरात ध्वज आणण्यात आला. दुपारी 4 वाजल्यापासून ध्वजा बांधण्यास सुरुवात करण्यात आली. ध्वजा बांधताना त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. या सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ध्वज म्हणजे देवाचे मानाचे पागोटे असते. यालाच देवाचे वस्त्र म्हणूनही संबोधतात. सुमारे 150 मीटर लांबीचे वस्त्र विणण्याचे काम मानकरी वर्षभर करत असतात. गुढीपाडव्याला या वस्त्राची पूजा करून मानकरी हे वस्त्र शिखर घेऊन येतात. चैत्र पंचमीच्या रात्री 12 वाजता शिवपार्वतीला हळद लावून मुख्य यात्रेला प्रारंभ झाला असतो. यात्रेतील आजच्या कार्यक्रमात पोलीस उपविभागाचे अधिकारी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक प्रकाश मिळे, चंद्रकांत खाडे व त्यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला जातो. अशा पद्धतीने शिवपार्वतीचा विवाह संपन्न झालेला आहे. शिखर शिंगणापूर पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शोधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला दक्षिण कैलास असे म्हणतात. सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर हे शिखर शिंगणापूर वसलेले गाव आहे. इथे असलेल्या डोंगराळ शंभू महादेवाच्या डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिखर शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचा एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहेत. मंदिरात जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागतात. यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर या गाव यादव कुळातील सिद्धन राजाने वसवले आहेत असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारातच 5 मोठे नंदी आहेत. या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मोठा घंटा आहे. या घंटापैकी एक घंटा ब्रिटिशाकडून मंदिराला मिळालेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 2 शिवलिंग आहेत. त्यांना शिवपार्वतीचे प्रतीक मानतात. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 2 शिवलिंग आहेत. त्यांना शिवपार्वतीचे प्रतीक मानतात. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. या मंदिराचे शिखर या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम केले आहेत. मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा सुद्धा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतसराचे हेमाडपंत मंदिर आहे. मंदिरात 4 वेळा पूजा केली जाते. दरवर्षी चैत्र शुक्ल अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा झालेला असतो. अगदी संगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे खूप लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतसर म्हणजे
अमृतसराच्या देवळाला कळसाला बांधतात असे हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक पौराणिक कथाशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही आहे. दरम्यान श्रवणात हे तीर्थस्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. असा हे पूर्ण इतिहास शिखर शिंगणापूरच्या मंदिराबद्दल मी पूर्ण सांगितलेले आहे. विवाह सोहळा कसा संपन्न झाला, कशा पद्धतीने विवाह सोहळा करतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पूर्ण व्हिडिओ जाऊन आपण पूर्ण माहिती पाहू शकता. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मंदिराबद्दल सांगितलेली आहे. शिव पार्वतीचा विवाह कसा झालाय, कशा पद्धतीचा होतो हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. मंदिराची पूर्ण माहिती सांगितली संपूर्ण. चलो हे यूट्यूबला लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब जरूर करो गाइस.